नागपूर सिटी बसचं संचालन मंडळ, व्यवस्थापन मंडळ आणि इतरांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। हा वर्तमानपत्र माझ्या हातात आहे। मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 आणि आज तारीख आहे 28 एप्रिल 2026। वर्तमानपत्र आहे 21 एप्रिल 2026 चं आणि ही बातमी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा वर्तमानपत्रात आलेली आहे। सिटी बस, नागपूर सिटी बस, आपली बसचा 200 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प। पंखाने लेट 200 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सिटी बस नुकसानीमध्ये चालत आहे। खर्च 390 कोटी आणि उत्पन्न फक्त 190 कोटी। 200 कोटींचा नुकसान नागपूर सिटी बसला, असं इथं पेपरला बातमी यापूर्वी पण आलेला आहे। तर त्याबद्दल मी बोलत आहे। आज 2026 वर्ष चालू आहे, एप्रिल महिना। तर 2005 साली मी नांदेडला होतो, तिथे सुद्धा सिटी बस लॉस मध्ये चालू होतं। सिटी बस रिकामे धावत होते किंवा सिटी बस मध्ये क्वचित तुरळक प्रवासी, अर्धी बस सुद्धा कधी कोण्या मार्गाने भरत नव्हते तुरळक। का? कारण सिटी बसचं प्रवाशांचे तिकीट आणि ऑटो रिक्षा म्हणजे शेअरिंग रिक्षा तिकीट सेम होतं। काही ठिकाणी ऑटो रिक्षाचं भाडं कमी, सिटी बसचं भाडं जास्त, तर प्रवासी ऑटो रिक्षानेच जाणार। त्यामुळे सिटी बस रिकामे धावत होती किंवा क्वचित थोडेसे प्रवासी राहत होते, नुकसानीमध्ये जाणार। मग त्याने ती कंपनी दुसऱ्याच्या हँडओव्हर केली, सिटी बसचं संचालन दुसऱ्याला हँडओव्हर केली आणि 8 दिवसातच नांदेड शहरातले सगळे बसेस भरभरून धावू लागले। का? तिकीट अर्ध्यापेक्षा कमी केले त्या दुसऱ्या कंपनीनं आणि 10-10 मिनिटाला बसेस। पहिले तिकीट जर असतो तर 1-1 तासाला, अर्धा तास, 1-1 तास, 1.5 तासाला बसेस। आता तिकीट अर्ध्यापेक्षा कमी केलं आणि 10-10 मिनिटाला बसेस, त्यामुळं गाड्या भरभरून धावू लागल्या, उत्पन्न खूप वाढलं। हे नांदेडचं 2005 साली घडलेली घटना। तर नागपूरच्या सिटी बसच्या संचालन मंडळ व्यवस्थापन मंडळाला सांगायचे, तुम्ही नांदेडला 2005 ला ज्यांनी हँडओव्हर घेतले सिटी बसचं त्यांना चौकशी करू शकता तुम्ही। आता नागपूरच्या सिटी बसच्या काय समस्या, तुम्ही ऑफिसमध्ये बसता, संचालन मंडळाचे सगळे अधिकारी, तुम्हाला आम्ही ग्राउंडवर जे प्रवासी फिरतात त्यांना माहित असते समस्या, तर मी सांगते ऐकाने लक्ष देऊन। अनेक ठिकाणी सिटी बसला स्टॉप्स नाहीत, प्रवासी निवारण नाही। सिटी बसचे स्टॉप्स आहेत पण प्रवासी निवारण नाही। प्रवाशांनी कुठे थांबायचं? सडकेवर थांबावं लागतं। म्हातारे लोक जास्त वेळ पडू शकत नाहीत आणि 2025च्या एका सरकारी रिपोर्ट नुसार, माझ्याकडे पुरावा आता उपलब्ध नाहीये पण एका ठिकाणी वाचलेले आहे मी, भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाला सर्वात जास्त पेशंट गुडघ्याचे आहेत, सांधेदुखीचे आहेत गुडघ्याचे। पहिल्या नंबरला सर्वात जास्त पेशंट डायबिटीज, नंबर 2 सर्वात जास्त पेशंट बीपी आणि 3ऱ्या क्रमांकाला भारतात सर्वात जास्त पेशंट जॉईंट पेन्स गुडघेदुखीचे। ते सडकेवर जास्त वेळ उभा राहू शकत नाही, म्हातारे लोक उभा राहू शकत नाही, ते बाजूला बसतात आणि सिटी बस तुमची येते नॉनस्टॉप निघून जाते। प्रवासी अर्धा तास, 1-1 तास स्टॉपवर थांबून बसची वाट पाहत आणि एवढ्या वेळेला बस आली, नॉनस्टॉप निघून गेली। ड्रायव्हर म्हणतो मला कुठे प्रवासी स्टॉपला दिसले नाही, मी गेलो निघून। अरे थांब ना, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टॉपला जर बस थांबू लागली तर उत्पन्न वाढेल। बस थांबतच नाही, नॉनस्टॉप निघून जाते, नॉनस्टॉप निघून जाते। अनेक वेळा म्हातारे लोक आणि त्यांना गुडघ्याचे त्रास आहे, आजारी लोक किंवा छोटे बच्चे आहेत, ते बाजूला बसतात आणि बस नॉनस्टॉप निघून जाते 12 महिने। पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे, पावसात कसं थांबणार? छत्रीमुळे त्रास होतो, आयुष्याला लोक थांबतात, बस नॉनस्टॉप निघून जाते। आता उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यात चालू आहे, 46 टेम्परेचर चालू आहे। 2 दिवसापूर्वी अकोल्याला 47 होतं टेम्परेचर, 46.9 कालच्या पेपरला बातमी 26 तारखेला, 26 एप्रिल आणि 15 एप्रिल 2026च्या वर्तमानपत्रात बातमी, जगामध्ये सर्वात जास्त गरमी विदर्भामध्ये आहे आणि एवढ्या 46 तापमानामध्ये कसं थांबणार रोडवर? तरुण लोक सुद्धा थांबू शकत नाही, तरुण लोक सुद्धा बाजूला थांबतात आणि बस नॉनस्टॉप निघून जाते। तुमच्या बसचे अतिशय वाईट आणि खराब नियम आहे नागपूरचा की सडकेवर उभा राहून हात दाखवलं तर बस थांबते, नाही तर थांबत नाही। आणि सडकेवर किती वेळ उभा टाकणार? या 46 डिग्री सेल्सिअस आणि तर वाढणार, मे महिना बाकी आहे आणखी, 47, 48, 50 क्रॉस करणार हे बातम्या येत आहेत। सडकेवर कसं थांबणार? थांबू शकत नाही, बाजूला थांबावं लागतं प्रवाशांना आणि तुमची बस नॉनस्टॉप निघून जाते। प्रवासी असून देखील तुमची बस प्रवाशांना घेत नाही, हा तुमच्या नुकसानीचं एक कारण आहे। प्रवासी स्टॉपवर आहेत पण तुमच्या बसेस नॉनस्टॉप निघून जातात। सडकेवर उभा राहून हात दाखवलं तर थांबतात, नाही तर नाही थांबत। पावसामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे, सडकेवर उभा राहून हात दाखवा तर बस थांबते, नाही तर निघून जाते बस। आम्हाला अडुसा थांबण्याची परवानगी नाही, हे कायद्याच्या विरुद्ध आहे तुमचे हे वागणं सिटी बसचे सगळे अधिकारी। प्रत्येक स्टॉपला बस थांबलं तर उत्पन्न वाढेल आणि प्रवाशांची सुविधा होती। नियमानुसार प्रवाशांना बस येईपर्यंत थांबण्याची सुविधा करणे हे तुमचं कर्तव्य कायद्यानुसार।
स्टॉपवर प्रवाशांच्या थांबण्याची सुविधा असली पाहिजे. तर प्रवासी असून देखील तुमच्या बसेस नॉनस्टॉप जातात, हे तुमचं नुकसानचं एक कारण आहे. दुसरं कारण, अनेक वेळा प्रवासी हात दाखवतात सडकेवर उभा राहून, तरी पण तुमचे बसेस नॉनस्टॉप जातात. हात दाखवल्यावर अनेक बसेस थांबतात, मॅक्झिमम 90% बसेस थांबतात हात दाखवल्यावर. हात नाही दाखवलं तर नॉनस्टॉप जातात 90-95% बसेस. 2-4%, 5%, 10% बसेस असतील, प्रवाशांनी हात नाही दाखवलं तरी स्टॉप स्पीड कमी करून बस थांबते, नंतर नॉनस्टॉप निघून जातात. तर हात दाखवून सुद्धा थांबत नाहीत असे 10% जवळपास ड्रायव्हर्स आहेत तुमचे. सडकेवर हात दाखवतात, कधी एक प्रवासी, कधी दोन, कधी 7, 8, 10, 12 प्रवासी असतात, हात दाखवतात आणि बस अर्ध्या पेक्षा रिकामी आहे पण नॉनस्टॉप जाते. बस फुल भरून आहे, पाय ठेवायला जागा नाही, तेव्हा बस नॉनस्टॉप गेली समजू शकतो आम्ही, जागा नाही म्हणून ड्रायव्हर थांबवणार नाही. पण बस अर्ध्या पेक्षा रिकामी आहे आणि प्रवासी सडकेवर उभं राहून हात दाखवतात, तरी पण बसेस तुमच्या नॉनस्टॉप निघून जातात. कारण तुमच्या ड्रायव्हरला शेवटच्या स्टॉपला जायची घाई असते, ड्रायव्हर आणि कंडक्टरला शेवटच्या स्टॉपला जितक्या लवकर पोहोचतो तितकी जास्त विश्रांती त्यासाठी धावतात तुमचे ड्रायव्हर कंडक्टर. उदाहरणार्थ, शेवटच्या स्टॉपला 10 वाजता गाडी पोहोचणार असेल उदाहरणार्थ, आणि अर्धा तास सुट्टी आणि 10:30ला पुन्हा बस निघते, तर शेवटच्या स्टॉपला 10 वाजता पोहोचले तर अर्धा तास सुट्टी मिळते ड्रायव्हर कंडक्टरला. शेवटच्या स्टॉपला 9:45ला पोहोचलं तर पाऊण तास, शेवटच्या स्टॉपला 9:30ला पोहोचलं तर 1 तास, एवढी विश्रांती. तर जास्तीत जास्त विश्रांतीसाठी धावतात तुमचे ड्रायव्हर. मी असं बोलीला बघून कोणत्या ड्रायव्हरने कंडक्टर माझ्याशी भांडायचं सांगायचं का? यापुढे काही ड्रायव्हर कंडक्टर अनेक प्रवाशांना भांडतात, सगळे नाही, काही ड्रायव्हर कंडक्टर खूप चांगले आहेत सिटी बसचे, काही ड्रायव्हर कंडक्टर खूप चांगले आहेत, खूप विनम्र आहेत, खूप सेवाभावी आहेत, प्रवाशांशी खूप चांगल्या प्रकारे बोलतात, आनंदाने बोलतात, प्रेमळपणे बोलतात, आपुलकीने बोलतात, स्माइलिंग फेसनं बोलतात आणि सेवा पण करतात, खूप चांगले आहेत. काही ड्रायव्हर्स कंडक्टर्स, अनेक कंडक्टर ड्रायव्हर चांगले आहेत, पण काही कंडक्टर ड्रायव्हर भांडखोर आहेत, काही तक्रारी लगेच भांडतात. त्यामुळे काय कॅमेऱ्यासमोर मी बोलत आहे तर होऊ शकतं माझ्याशी भांडण, कोणी भांडायचं नाही. आणि पुन्हा बसेसची वाट पाहत 1-1 तास थांबावं लागतं. कोण थांबणार आहे? ज्यांच्याकडे वेळ ते थांबतील. जर 10-10 मिनिटाला 15 मिनिट नांदेडला 1-1 तासाला बस धावत होते, तिकीट खूप जास्त होते, प्रवासी येत नव्हते. दुसऱ्याला हँडओव्हर केली, 10-10 मिनिटाला बस केलं, अर्ध्या पेक्षा कमी तिकीट केलं, भरून बसेस धावू लागले. तर 10-15 मिनिटाला बसेस असावे. काही मार्गावर आहेत बसेस, पण काही मार्गावर बसेसच नाही. 1-1 तास, 1.5 तास थांबावं लागतं. एवढं वेळ प्रवासी थांबत नाहीत, प्रवासी ऑटोने निघून जातात आणि थांबले तरी तुमचे बस थांबण्याची गॅरंटी नाही, नॉनस्टॉप निघून जातात अनेक वेळा. तर प्रत्येक स्टॉपला बस थांबली तर उत्पन्न वाढेल. आणि अनेक वेळा असं पण होतं, एका दिवस 2-3 गाड्या आल्या, बसेस आल्या, काही लोकांना कोणती बस पुढे ते समजत नाही, काही लोक शिकलेले नाहीत, काही लोक अशिक्षित आहेत, त्यांना कोणती बस पुढे ते बोर्ड वाचता येत नाही. आणि शिकलेले असले तरी सुद्धा कोणाची नजर कमजोर असते, बोर्ड बरोबर दिसत नाही, कधी बोर्डवर काही अडथळा आलेला असतो, तुमच्या बोर्डवर बोर्ड दिसत नाही, मग ते विचारतात. समजा अनेक वेळा झाले, मेडिकल चौकात आम्ही थांबलो, मी राहतो बेसा मानेवाडा बेसावर येण्यासाठी, मानेवाडा चौकात मेडिकल चौकात थांबलो आम्ही आणि 3 बस एकाच वेळेस आली. समोर पिपला पाटीची बस, त्याच्या मग दिघोरीची बस, बाजूला पाठत त्याच्या मागे बेसाची बस. आता लोक विचारतात, बेसाची बस आलेली आहे, बेसाचे प्रवासी तिथे थांबून आहेत, अर्धा तास 1 तास बसची वाट पाहत. ते समोरच्या बसला विचारतात, ही बस बेसा जाते का? कंडक्टर ड्रायव्हर नाही म्हणतात. त्या मागच्या बसला विचारतात, बेसा जाते का? नाही जात. तोपर्यंत मागे बेसाची बस होती ती निघून गेली. 5 सेकंद थांबलं काय फरक पडतं? प्रवासी असून देखील बस आली, बस थांबली आणि प्रवासी पण आहेत, बस पण थांबली, तरी पण प्रवासी बसमध्ये चढेपर्यंत बस थांबत निघून जाते. ह्या पण एक नुकसानीचं कारण आहे. प्रवासी विचारते, या बसला त्या बसला बस कुठे जाते त्याला दिसत नाही, माहित नाही, विचारते, विचारेपर्यंत बस निघून गेली. आणि कधी कधी असं पण होतं की बेसाचे 2 बस आलेले एकाच वेळेस, एक अथर्वनगरीची, एक आली पोद्दार स्कूलची. आणि कोणाला अथर्वनगरीला जायचंय, 1 तास आपण थांबू नये, बस आली, समोर एक पोद्दार स्कूलची बस, त्यानंतर अथर्वनगरीची, 2-3 जण आहेत एकाच परिवारातले. आता 1 तास आपण थांबू नये, अर्धा तास आपण थांबू नये, पोद्दार स्कूलची बस आली आणि बसमध्ये चढत आहेत, एकाच परिवाराचे 2-3 एक जण चढलं, तितक्यात पाठीवर अथर्वनगरीची बस आली, तर दुसरा म्हणतो त्याच्या घरचा परिवाराचा दुसरा होते, अरे आई थांब थांब, आपली इकडची बस आली अथर्वनगरीची, असं म्हणतो. म्हणजे चढलेली एक प्रवासी उतरती, उतरून मागे येतात, तोपर्यंत मागची बस निघून गेली अथर्वनगरीची आणि बेसाची बस थांबली होती पोद्दार स्कूलची, ती पण निघून गेली. अर्धा तास 1-1 तास थांबून 2 बस आली, 2 बस थांबली, पण प्रवासी चढू शकले नाही. घाईच असते तुमच्या ड्रायव्हरला जाण्याची. अनेक वेळा असं होतं, अनेक वेळा. कधी वेळाआलीची बस, वेळाआलीला जायचे प्रवासी, वेळाआलीची पण बस आली आणि पोद्दार स्कूलची पण बस आली, पोद्दार स्कूलची समोर आहे, वेळाआलीची मागं, पोद्दार स्कूलची बस आली. आता जी बस आली त्यापासून प्रवासी चढतात, एक प्रवासी चढला, दुसरा म्हणतो अरे थांब, वेळाआलीची बस आली. हे उतरून मागं जाईपर्यंत मागची बस पण गेली निघून आणि ही पण बस गेली निघून. एवढ्या वेळ थांबून सुद्धा बसेस गेली निघून.
अनेक वेळा असं होतं, हे पण एक नुकसानीचं कारण आहे. प्रवासी असून देखील बसमध्ये नाही चढू शकत. आणखी एक कारण, बस थांबलेली स्टॉपवर बघून किंवा बस येत असताना ते बघून प्रवासी धावत धावत हात दाखवत येतात, धावत येतात. काही ड्रायव्हर थांबतात, पण अनेक ड्रायव्हर थांबत नाही. स्टॉपवर जे उभे त्यांना घेतात, निघून जातात. धावत बसच्या दारापर्यंत येतात, पण बस निघून जाते. अरे 5 सेकंद थांबतच नाही. शेवटच्या स्टॉपला जितका लवकर गेलो तितकी जास्त विश्रांती आम्हाला मिळाली पाहिजे. प्रवाशाला किती का त्रास होईल ना, त्यांना काही घेणं देणं नाही. या 46 डिग्री तापमानामध्ये उभं किती त्रास होता. सिटी बसचे सगळे अधिकारी एसी मध्ये बसता, कूलर लावून बसता तुम्ही सगळे अधिकारी, आणि सगळे कंट्रोल ड्रायव्हर तुम्हाला सांगितले दुपारी 12 ते 4 पर्यंत सडकेवर उभा का तुम्ही. तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांना उभा टाकायला सांगा. छोटे दूध पिणारे छोटे बच्चे असतील त्यांना घेऊन उभा टाका तुम्ही. मग पहा किती त्रास होतो ते. म्हाताऱ्या लोकांना एक तास बसमध्ये सडकेवर उभा टाकून किती त्रास होतो. छोटे दूध पिते बच्चे त्यांच्या सोबत आहेत. तारुण्या बाळासोबत प्रवास करणाऱ्या महिला कसं थांबायचं त्यांनी बसची वाट पाहत सडकेवर उन्हामध्ये पावसामध्ये. तर 5 सेकंद थांबलं काय फरक पडतं. बस तिथे हात दाबत येतात, बस थांबत निघून जातात. हे पण एक नुकसानीचं कारण आहे. अनेक वेळा मेडिकल चौकात असो आणि सगळ्यात मार्गावर आहे नागपूरमध्ये जिथे सिटी बस जातात. बस स्टँडला पण आपण बघितलं, बस स्टँडला पण अनेक वेळा बघितलं. 2-3 बस आली, एक दिगोरीची, एक पिपलापाड्याची, एक बेसाची. ही बस पुढे जाते, ती बस पुढे जाते, विचारपर्यंत बस गेली निघून. प्रवासी असून देखील बसमध्ये नाही चढू शकत. आणि आणखी पेपरमध्ये आंदोलन बातम्या येतात, अपंगाचे नकली कार्ड बनवून लोक नोकरी मिळवत आहेत आणि काय सुविधा प्राप्त करत आहेत अपंगाचे नकली कार्ड. तर सिटी बसमध्ये अपंगाचं असली कार्ड घेऊन प्रवास करणारे नकली प्रवासी पण आहेत. कार्ड असली आहे पण प्रवासी नकली. तुमचे टीसी तिकीट चेकर्स येतात आणि कार्ड तपासतात, ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. कार्ड ओरिजिनल आहे, ठीक आहे. अरे प्रवासी ओरिजिनल आहे का डुप्लिकेट ते पण बघा ना. आता कोणी एक अपंग आहे त्याचं कार्ड घेऊन कोणी व्यक्ती प्रवास करू शकतो. दुसऱ्याचं अपंगाचं कार्ड घेऊन. कार्ड ओरिजिनल आहे पण प्रवासी दुसरा आहे. त्याचमुळे सिनियर सिटीजनला अर्धे तिकीट आहे. अनेक लोक घरातल्या जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचा आधार घेऊन प्रवास करतात. आधार कार्ड ओरिजिनल आहे पण प्रवासी डुप्लिकेट आहे. दुसऱ्याचा अपंगाचं कार्ड घेऊन प्रवास करतात, दुसऱ्याचा आधार कार्ड घेऊन प्रवास करतात. हे पण तुमचं नुकसान होते. त्यामुळे कमी वयाचे 5 वर्षापर्यंत मुलांना तिकीट फ्री. 6-7 वर्षाच्या मुलांचा सुद्धा त्यांचे आई वडील सांगतात की 4.5 वर्षाचे सांगतात. आणि 12 वर्षापर्यंत मुलांना अर्धे तिकीट, 13, 14, 15 वर्षाच्या मुलांना सुद्धा 12 वर्षाचे 11.5 वर्षाचे सांगतात. हे पण नुकसान. अनेक वेळा बसेसला विरुद्ध दिशेचा बोर्ड असतो, त्यामुळे पण लोकल प्रवासी चढतील, बाहेरचे प्रवासी नाही चढत. जसं बर्डेहून हिंगणा जाणाऱ्या बसला बर्डे हिंगणाचा बोर्ड असतो, पण हिंगणाहून बर्डेला येणारा सुद्धा बसला सुद्धा हिंगणाचाच बोर्ड असतो. बस तरी बर्डीला, बोर्ड आहे हिंगणाचा. बस तरी बर्डीला आणि बोर्ड आहे बोधनीचा. बस तरी बर्डीला आणि बोर्ड आहे खापरखेड्याचा. विरुद्ध दिशेचा बोर्ड असतो, त्यामुळे बाहेरचे प्रवासी चढत नाही. आणि इतर बस खापरखेड्यात त्याला बर्डीला यायचं आहे, पण बोर्ड खापरखेड्याचा बोर्ड हिंगणाचा आहे ते नाही चढत. विरुद्ध दिशेचा बोर्ड असल्यामुळे सुद्धा आज तुमचं उत्पन्न बुडत आहे. तुमचे कंडक्टर ड्रायव्हर प्रत्येक वेळा बोर्ड बदलायला कंटाळा करतात. बेसाहून गोरेवाडा जाणाऱ्या बसला अनेक वेळा बेसाचा बोर्ड असतो. बस तरी गोरेवाडा आणि बोर्ड असतो बेसाचा. बस तरी बेसा आणि बोर्ड असतो गोरेवाडाचा. चुकीचा बोर्ड विरुद्ध दिशेचा असल्यामुळे सुद्धा अनेक वेळा प्रवासी बसमध्ये चढत नाहीत नवीन लोक. त्यामुळे पण तुमचं नुकसान होत आहे. आणि अनेक वेळा बसेस रद्द करता तुम्ही. रद्द करू नका. रद्द करायचंच असलं काही कारणामुळे दुसऱ्या मार्गावर बस सोडायचा असेल तर ज्या मार्गावर बसेस भरपूर आहेत तिथे एखादी बस रद्द करा. पिपला पाटीला दुपारी 1 तासामध्ये 10 ते 12 बसेस आहेत. देगुरीला 10 ते 12 बसेस दुपारी 1 ते 1.5 तासामध्ये नेहमी दिवसभरी. खापरखेड्याला जर 5-5 मिनिटाला बसेस आहेत, हिंगण्याला 5-5 मिनिटाला बसेस आहेत, डिफेन्सला 5-5 10 मिनिटाला बसेस आहेत. तिकडची एखादी बस रद्द करा. ज्या मार्गावर बसेस कमी तिथेच रद्द करता. दुपारच्या वेळेस बर्डीवर बेसा जाण्यासाठी बसच नाही. 1 वाजता बस आहे, त्यानंतर 2:15ला, त्यानंतर 3:30ला आणि 2:15ला बसेस रद्द होतात. अनेक वेळा 3:30 बस रद्द करतात. एक तर बसच नाही बेसाला जाण्यासाठी दुपारच्या वेळेस आणि आहे तरी अनेक वेळा रद्द करतात. आणि ज्या मार्गावर 5-5 मिनिटाला बसेस आहेत, 10 मिनिटाला बसेस तिथे एखादी दुसरी बस रद्द करा. ज्या मार्गावर बसेस तिथे रद्द करता प्रवाशांना किती त्रास होतो. सर्व आहे सुद्धा कधी चुकीची माहिती असते. आणि एसीचे बसेस सुरू झाले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण एसीचं टेम्परेचर कमी ठेवा. अनेक प्रवाशांनी सांगितले, मी सुद्धा सांगितलं, पण एसी अगदी फुल वर ठेवण्यात येतं. अनेक लोकांना एसी अनुकूल आहे आणि काही लोकांना एसीची ॲलर्जी आहे. हे माहित आहे तुम्हाला. अनेक लोकांनी सांगितलं सुद्धा, मी सुद्धा सांगितलेलं यापूर्वी. ज्यांना एसीची ॲलर्जी आहे ते एसीच्या बसमध्ये टाळतात. यामुळे पण तुमचं नुकसान होत आहे. आणि दुसरी गोष्ट, आता 46 डिग्री सेल्सिअस तापमान आहे नागपूरमध्ये. 45, 46 या तापमानातून बाहेर सडकेवर उभे आहेत प्रवासी. अर्धा तास
1 तास सडकेवर उभा बसते वारपात आणि अर्धा तास एक तर शरीर किती गरम झालं उन्हामध्ये उभा राहून किती त्रास होतो आणि एवढ्या उन्हातून बस आली तुमची आणि बसमध्ये चढला प्रवास एसीच्या बसमध्ये एवढ्या 45-46 डिग्री सेल्सिअस तापमानामधून अचानक थंडगार एसी मध्ये शरीराला किती त्रास होतो, किती रिॲक्शन होतं शरीरामध्ये, रोगाला कारण होऊन होऊ शकतं. आणि बसमध्ये अर्धा तास पाऊण तास प्रवास केला, एकदम फुल एसी आहे तुमची, शरीर अगदी थंडगार झालेलं आहे आणि त्यातून एकदम 46 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये येणार, किती शरीराला रिॲक्शन, स्ट्रोक लागू शकतो, उष्माघात होऊ शकतं. हे पण अनेक वेळा सांगून सुद्धा काही फरक पडत नाही, तुम्ही लोक काही ऐकत नाही. तापमान 25 ते 30 ठेवा एसी मध्ये, एसी बस मध्ये सुद्धा टेम्परेचर 25 ते 30 डिग्री सेल्सिअस एवढंच करा. अगदी 0 किंवा 5-10 इतकं फुल एसी ठेवू नका. म्हणजे ज्यांना प्रवाशाला एसीची ॲलर्जी ते पण येऊ शकतील. तुम्ही फुल एसी ठेवतो, ॲलर्जी वाले येत नाही. बस मध्ये शेवटच्या पायावर पहिल्याच पायरीवर एक पाय आहे, उतरताना खालचे लोक चढताना बसने चढणाऱ्याचा एकच पाय ठेवला, एक पाय जमिनीवर तरी बस निघते. अनेक वेळा किती धोकादायक आहे प्रवाशासाठी. म्हातारे लोक सुद्धा पडतात, अशा वेळा अनेक वेळा पडलेले सुद्धा आहेत, तरुणही पडतात, यामुळे सुद्धा प्रवासी कमी होतात. बसच्या दिशेने धावत येणाऱ्या प्रवाशांसाठी बस थांबली पाहिजे. आणि कंडक्टरचा भ्रष्टाचार जर बराच कमी झाला. आता 4-5 वर्षांपूर्वी, आता 2026 वर्ष चालू आहे, आता 4-5 वर्षांपूर्वी अनेक कंडक्टर, सगळे म्हणत नाही, अनेक कंडक्टरचा भरपूर भ्रष्टाचार होता. तिकीट देत, पैसे घेतात तिकीट देते, पण तिकीट देत नाही, पैसे खिशात. आणि मॅन्युअल तिकीट कधी कधी मशीन तिकीट छापायचं, प्रिंटिंग मशीन खराब झाली तर मॅन्युअल तिकीट थोड्या वेळासाठी प्रवासी हातात देतात, पैसे घेतात, तिकीट देतात, उतरताना तिकीट पुन्हा वापस घेतात, प्रवाशांकडून वापस घेतात, पुढच्या पुन्हा तेच तिकीट, पैसे उतरताना पैसे घेतात, तिकीट देतात, उतरताना तिकीट वापस घेतात प्रवाशांकडून. हे पूर्वी होत होतं, भरपूर होत होतं. 4-5 वर्षापूर्वी तो भ्रष्टाचार कमी झाला, पण तरी आणखी काहीतरी थोडा भ्रष्टाचार आहे, आणखी तो भ्रष्टाचारही कमी झाला पाहिजे. आणि बसवर बाहेरून जाहिरात करू शकतात, ह्याच्या पण उत्पन्न वाढू शकतं. तर एवढं जरी केलं तरी उत्पन्न बऱ्याच प्रमाणात वाढू शकते. प्रत्येक स्टॉपला बसेस थांबले पाहिजे, म्हणजे थांबलेले प्रवासी चढतील, प्रवासी बाजूला थांबले की बस नॉनस्टॉप निघून जाते. प्रत्येक स्टॉपला बस थांबली पाहिजे आणि बसच्या दिशेने धावत येणाऱ्या प्रवासी सुद्धा बस थांबली पाहिजे. जेवढे प्रवासी बस स्टॉपला विचारले ही बस कुठे जाते, ती बस कुठे जाते, थांबलं पाहिजे. आणि बसेस रद्द करू नये, ज्या मार्गावर कमी बसेस आहेत त्या मार्गावर बसेस वाढवा. रद्द करायचा असेल तर त्या मार्गावर बसेस भरपूर आहेत, 5-10 आपल्याला तिकडची रद्द करा वाटल्यास तुम्हाला दुसऱ्या मार्गावर बस पाहिजे. श्रीकृष्णनगरला केडीके कॉलेजच्या बाजूला बसेस कमी आहेत, तिकडचे बस रद्द करता तुम्ही. बेसाला बसेस कमी आहेत, तिकडचे बस रद्द करता. ज्या मार्गावर कमी बसेस तीच रद्द करता. तर यामुळे प्रवाशांना त्रास होतो. तर प्रवाशांना तुम्ही जितके जास्त सुविधा देतात आणि तिकीट कमी केलं तर प्रवासी वाढतात. नागपूरमध्ये कमीत कमी तिकीट 12 रुपये आहे आणि ऑटो रिक्षा 10 रुपये घेतं. मी मानेवाडा बेसा परिसरात राहतो. मानेवाडा ते बेसा ते मानेवाडा ऑटो रिक्षामध्ये 10 रुपये घेतात आणि सिटी बसला 12 रुपये आहे. कोण येणार सिटी बसनं? ज्यांना माहित नाही ते येतील, पण कमी अंतरावर जाण्यासाठी नागपूरचे लोक ऑटो रिक्षाने जातात. तर तिकीट नागपूरला, नांदेड तुम्हाला सांगितलं ना, जितकं तिकीट कमी आहे, भाडे कमी करा तर वाढेल. मुंबईला 5 रुपये तिकीट आहे कमीत कमी आणि सुविधा खूप जास्त आहेत. गेल्या 1.5 वर्षात मी मुंबईला नाही गेलो मध्यंतरी, पण स्टेशनवर कॅब घेऊन मला आले घेण्यासाठी लोक आणि पुन्हा कॅब स्टेशनला आणून सोडले. पण नेहमी सिटी बसून जातो मुंबईला सुद्धा मी. 5 रुपये तिकीट आहे तिथे. तिकीट कमी असलं तर प्रवाशांची संख्या वाढतं. तर ह्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, तर ह्या करा. आणि प्रवाशांना 1-1, 1.5 तास उन्हात पडून खूप त्रास होते, बसेसची संख्या वाढवा. हे सिटी बसचं नुकसान इथं दिलेलं आहे. पेपरमध्ये यापूर्वी पण अनेक वेळा बातम्या आली, म्हणून मी सांगत आहे. तर एक शुभचिंतक, प्रवाशांचा शुभचिंतक आणि सिटी बसचं जे नुकसान होत आहे ते कमी करण्यासाठी एवढं बोलून सर्वांप्रती मंगल कामना करत मी इथे सांगतो. माझा परिचय देतो. माझं नाव आहे भिक्षू संगानंद. मी नागपूरला मानेवाडा बेसा परिसरात राहतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9960736212. आपण माझे संपर्क साधू शकता. आणि सिटी बसमध्ये जे तक्रार, प्रवाशांना त्रास होतो, 1-1, 1.5 तास उभा टाकावा लागते, याबद्दल मी नागपूरचे महापौर, महानगरपालिकेचे महापौर, महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री महोदय आणि उच्च न्यायालय या सर्वांना तक्रारी केलेल्या आहेत ऑलरेडी याच एप्रिल महिन्यामध्ये. एवढं बोलून सर्वांप्रती मंगल कामना करत इथे संपतो. सर्वांचं